शेकड्यात तर तसं काही सांगता येत नाही, पण आपल्या अभ्यासासाठी आपण पकडलं तर 99% माणसं फळावर दृष्टी ठेवून जर कर्म करत असतील तर एखाद दुसरा आपल्याला निष्काम रीतीनं ती कर्म करताना किंवा उपासना करताना आढळून येतो. आणि मग फळावर दृष्टी ठेवून कर्म करणारे ते मात्र बांधले जातात. इरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाची आगाठी, कळासला खुंटी, फळभोगाच्या, या फळभोगाच्या खुंट्याला, या इच्छेच्या दाव्यानं काय केला जातो? बांधला जातो. फळभोग म्हणजे सुख किंवा दुःख, त्या त्या कर्माचं जे फळ सुखात्मक असेल किंवा दुःखात्मक, सुख दुःखात्मक त्या फळभोगाच्या खुंट्याला, या इच्छेच्या दाव्याने काय केलं जातो? इच्छेला काय म्हटलंय? दाव म्हटलंय. लक्षात आलं? दोरी, दोरखंड, इच्छारूपी दोरखंडाने काय केला जातो? बांधल्या जातो. कर्मफळाची आशा ही काय आहे? बाधक आहे. कर्माचं फळ भोगायला कारणीभूत ती कर्मफळाची आशाच काय असते? कारण असते. नाहीतर निष्काम कर्मयोगी देखील आणि सचाडाची परी इष्टापुरते करी, परी केले पण शरीरी व सोनेदी, वेळ लागल्यासारखी कर्म करतच राहतो तो निष्काम कर्मयोगी पुरुष. पण एवढी आचाट कर्मे करून देखील त्याला कर्म हे बंधन करू शकत नाही. उलट कर्मबंधनातून तो मुक्त होतो. आणि दुसरा सकाम भावनेनं कर्म करणारा तो मात्र ती कर्म करून त्या कर्मबंधनात अडकल्या जातो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी, नवद्वारे पुरे देही, नैव कुर्वन न कारयन. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी. वशी म्हणजे ज्याने आपलं अंतकरण वश करून घेतलेलं आहे.